नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि शिक्षक मित्रमैत्रिणींनो. सध्या बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एक गोंधळ आहे किंवा एक भ्रम आहे की नेमकं जो TETचा पेपर आहे, जी रद्द झालेली TET होती, तो पेपर नेमकं कशा पद्धतीने होईल, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल आणि जो पेपर होणार आहे तो नेमकं कधी होणार आहे, याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात वेगवेगळे विचार आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणहून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. तर एकंदरीत पाहता सर्व जे काही न्यूजपेपर असतील किंवा जे काही न्यूज येत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या समाज माध्यमांमधून, त्यानुसार आपल्याला समजतं आहे की 99% तरी यावर्षी होणारा म्हणजे 2026 रोजी होणारा जो पेपर आहे TETचा, तो ऑफलाईन पद्धतीनेच होईल. कारण आपला जो शिक्षक वर्ग आहे, बहुतांश शिक्षक वर्ग आपला हा 45 ते 50 वर्ष वयोगटाच्या पुढील आहे. 45 ते 50 वर्ष वयोगट म्हणजेच त्यांना जे काही ऑनलाईन उपकरणं असतील ते सहजासहजी हाताळता येणार नाही. जसं माऊस असेल किंवा लॅपटॉप असेल, PC असेल, त्यावर त्यांना सहजासहजी पटकन काम करता येणार नाही. त्यामुळे त्यांना आधी ट्रेनिंग द्यावं लागेल आणि त्या ट्रेनिंग देण्यामध्ये किंवा इतर काही गोष्टी असतील त्या करण्यामध्ये बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे यावर्षी होणारी जी TETचा पेपर आहे तो 99.99% आपण म्हटलं तरीही चालेल, तो ऑफलाईन पद्धतीनेच होईल. ऑफलाईन पद्धती मे बी जो नेक्स्ट इयर किंवा नेक्स्ट जो TETचा पेपर होणार आहे, नेक्स्ट जो पेपर आहे तो आपला ऑनलाईन पद्धतीने होईल, यात काही शंका नाही. जो पुढील पेपर येणार आहे तो पुढील पेपर जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने होईल, हा 100%. यात आपण 99% म्हणू शकतो की जो पुढील पेपर येणार आहे तो ऑनलाईनच होईल आणि तो IBPS थ्रूच मे बी कंडक्टही केला जाईल. तर आता हे झालं पेपर संदर्भात की 2026चा यावर्षी जो TETचा पेपर होणार आहे तो आपला होणार आहे ऑफलाईन पद्धतीने, यात काही शंका नाही. कारण जसं मी सांगितलं की जो काही ज्येष्ठ शिक्षक वर्ग आहे त्यांना आपल्याला जे काही उपकरणं असतील, ऑनलाईन उपकरणं, ते हाताळता येणं थोडंसं अवघड जाणार आहे. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीनेच यावर्षीचा पेपर तरी ऑफलाईन पद्धतीनेच होईल. आणि आता दुसरी गोष्ट राहिली की हा पेपर होईल नेमकं कधी. आता परीक्षा परिषदे थ्रू सांगितलं गेलं होतं की ह्या पेपरचं जे काही वेळापत्रक असेल ते आपल्याला जुलै एंडिंगपर्यंत भेटेल. म्हणजे जुलै एंडिंगपर्यंत आपल्याला आता नवीन समजेल की हा पेपर आपला कधी होणार आहे. एकंदरीत त्यांचं नियोजन चालणार आहे जुलै एंडिंगला. म्हणजे त्यांचा पूर्ण 1-2 महिन्याचा काळ पुन्हा पेपर सेट करणं, तज्ज्ञ मंडळींकडून पूर्ण पेपर सेट करून घेणं, त्यानंतर सेंटर विभागणं, यामध्ये त्यांचा बराच काळ जाणार आहे. म्हणजे एकंदरीत पाहता जो आपला हा TETचा पेपर आहे तो सप्टेंबरमध्येच होईल, सप्टेंबर 2026ला होईल. पण यामध्ये पण आता डेट आपल्याला फिक्स सांगता येत नाही. कारण सप्टेंबरमध्ये बऱ्याच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यांचे पेपर कंडक्ट केलेले आहेत. जसे MH सेटचा पेपर जो आहे तो सप्टेंबरमध्ये होणार आहे. आपला CTETचा जो पेपर आहे तोही सप्टेंबरमध्ये होणार आहे. MPSC मार्फत जे काही पेपर कंडक्ट करणार आहेत त्यातीलही काही विषयांचे पेपर जे आहेत ते सप्टेंबरमध्येच होणार आहेत. त्यामुळे जी आपली TETची डेट आहे ती अजून पूर्णपणे आपण फिक्स सांगत नाही, पण ती सप्टेंबरमध्येच होईल. कारण TET ही वर्षातनं 2 वेळा कंडक्ट केली जाणारी एक्झाम आहे आणि जर त्यांनी आता फर्स्ट पेपर सप्टेंबरमध्ये घेतला तरच त्यांना पुढचा पेपर 1-2-3 महिन्यानंतर म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत घेता येईल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये थोडं पुढे मागे होऊ शकतं. म्हणजे एक तर CTETच्या आधीही होईल किंवा CTET नंतर होईल, MS सेट आधी होईल किंवा MS सेट नंतर होईल, पण सप्टेंबर 2026मध्ये आपला TETचा पेपर निश्चित होणार आहे, यात काही शंका नाही. तरी आत्ता आपल्याकडे 2-2.5 महिने पूर्णपणे आहेत अभ्यासासाठी. आपल्यासाठी हा एक गोल्डन चान्स म्हणून समजून घेऊ शकतो आपण. व आपला जो काही नियोजित अभ्यास राहिलेला असेल तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती शेअर करत राहा. धन्यवाद.